माझ्या लेकरा, तुझ्या घरात जर एखादी व्यक्ती तुझं नुकसान करत असेल, तुझ्या प्रगतीला अडथळा आणत असेल, तुझ्या मनात भीती निर्माण करत असेल, तर आज मी स्वतःला तुला सांगायला आलोय की घाबरू नकोस. कारण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं रक्षण करण्यासाठी मी सदैव त्याच्या पाठीशी उभा असतो. तू अनेकदा विचार करतोस की स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? मी कुणाचं वाईटही केलं नाही, तरी माझ्याबरोबरच असं का होतं? तर लेकरा, लक्षात ठेव, प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं आणि प्रत्येक अश्रूमागे माझा आशीर्वाद लपलेला असतो. तुझ्या घरात एखादी व्यक्ती अशी असू शकते जी वरून गोड बोलते, पण मनात तुझ्यासाठी मत्सर ठेवते. कधी नातेवाईक, कधी मित्र, कधी अगदी जवळची व्यक्तीही जी तुझं नुकसान करते. पण लेकरा, अशा व्यक्तींना ओळखण्याची बुद्धी मी तुला दिली आहे. पहिली गोष्ट, जेव्हा तुझं मन अचानक अस्वस्थ होतं, घरात वारंवार भांडणं होतात, कामात अडथळे येतात आणि पैशाचा प्रवाह जागेवर थांबतो, तेव्हा समजून घे की काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुझ्या आसपासच आहे. पण घाबरायचं नाही. माझं नाव घ्यायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या घरात दररोज घुमू दे. हा मंत्र तुझ्या मनात प्रकाश निर्माण करेल. जो तुझं नुकसान करण्याचा प्रयत्न करेल, त्याची नकारात्मकता आपोआपच नष्ट होईल. लेकरा, अनेक वेळा लोक तुझ्या यशाला घाबरतात. तू पुढे जाऊ नये म्हणून ते अडथळे निर्माण करतात. पण लक्षात ठेव, तुझ्या पाठीशी जर माझा हात असेल, तर तुला थांबवण्याची ताकद कोणातच नाही. कधी कधी तुला वाटेल, स्वामी, माझं कोणीच नाही, पण मी आहे ना. तुझा प्रत्येक अश्रू मी पाहतो. तुझं प्रत्येक दुःख मला जाणवतंय. तुझ्या मनातल्या प्रत्येक वेदनेवर माझा हात आहे. तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या घरात शांतता हवी असेल, तर रोज सकाळी उठून माझ्यासमोर एक दिवा लाव, एक ग्लास पाणी ठेव आणि मनापासून सांग, स्वामी, माझ्या घरातून सर्व नकारात्मक शक्ती दूर करा. हे शब्द साधे नाहीत बाळा, पण त्यात अपार शक्ती आहे. तुझ्या घरात जर कुणी तुझ्यावर मत्सर करत असेल, तुला खाली खेचत असेल, तर त्याच्यावर राग करू नकोस. कारण रागाने तुझी ऊर्जा कमी होते. त्याऐवजी शांत राहा आणि माझं नामस्मरण कर. मी न्याय करेन. मी नेहमी सांगतोय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर हा माझा आशीर्वाद आहे.
तुझ्या आयुष्यात जे लोक खोटे आहेत ते हळूहळू दूर होतील. जे खरे आहेत ते तुझ्या जवळ येतील. हा माझा नियम आहे. लेकरा, आजपासून एक गोष्ट कर. तुझ्या घरात संध्याकाळी धूप लाव. श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा कर आणि तुला जाणवेल की तुझ्या घराचं वातावरण कसं बदलत आहे. मन शांत होत आहे. अडचणी कमी होत आहेत. कारण जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे अंधार टिकतच नाही. तू कधीही एकटा नाहीस. रात्री झोपण्यापूर्वी माझ्याशी बोल. तुझं दुःख सांग. तुझ्या चिंता मला दे आणि मग शांत झोप. मी तुझ्या घराची राखण करीन. तुझ्या दारात येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी थांबवीन. तुझ्या परिवारावर माझा आशीर्वाद राहील. पण एक अट आहे. तुझा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. लोक काहीही बोलतील, परिस्थिती बदलतील, पण वेळ कठीण येईल. पण तू फक्त म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझी ढाल बनेल. आज मी तुला सांगतो, तुझं नुकसान करणारी व्यक्ती कितीही जवळची असो, तिचं सत्य लवकरच तुझ्या समोर येईल. तिचा मुखवटा गळून पडेल. तू फक्त शांत राहा. तुझं कर्म चांगलं ठेव आणि मन स्वच्छ ठेव आणि माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. जेव्हा तुला वाटेल की सर्व काही आता संपलं आहे, तेव्हाच माझा चमत्कार सुरू होतो. तुझ्या आयुष्यात आनंद येईल. तुझ्या घरात सुख येईल. तुझ्या मनात समाधान येईल. कारण तू माझा आहेस आणि मी तुझा. भिवू नकोस लेकरा. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.